भैया सर, आपल्या शाळेला ज्युनियर कॉलेज सुरू करण्याची परमिशन मिळाली याची तुम्हाला कल्पना असेलच. त्याचं इम्प्लिमेंटेशन अजून पेंडिंग आहे. 5 कोटी रुपयाच्या फंडिंगची गरज आहे. त्यासाठी तुमची सही आवश्यक आहे. आमच्या सहीची काय गरज आहे? काल तुमच्या अधिकारांची जाणीव तुम्ही करून दिलेलीच आहे. बोलत का नाहीयेस? सांग ना. मी नाही म्हणत असताना तू मला भेटायला बोलवलंस आणि आल्यानंतर काही न बोलता बाईकवर बसून सरळ निघून गेलास. साक्षी, मी तुला सांगितलं ना, माझं महत्त्वाचं काम होतं. अच्छा, मला जेव्हा इशारे केलेस तेव्हा तुला महत्त्वाचं काम नव्हतं आणि ती आली तुझ्याशी बोलली तेव्हा अचानक तुला महत्त्वाचं काम सुचलं. महत्त्वाचं काम म्हणे. साक्षी, मी तुला भेटलो नाही यापेक्षा मी त्या मुलीशी बोललो याचा तुला जास्त राग आला वाटतं. ते काही असेल, पण इथून पुढे तू असंच वागणार आहेस का? इथून पुढे म्हणजे? राज, हे बघ, मस्करी करू नकोस. कोण होती ती मुलगी आणि तिच्याशी बोलल्यानंतर तू कुठे निघून गेलास? मला हे समजायलाच हवं. माझा हक्क आहे तो. राज, इथून पुढे तूही माझ्यावर असाच हक्क दाखवत राहणार आहेस? तूही म्हणजे? काय नाही, चिडू नकोस. सांगतो, ती माझी मैत्रीण होती आणि ती मला हे सांगायला आली होती की या शहरात एक एक्झिबिशन भरलंय. कसलं एक्झिबिशन? प्रत्येक प्रियकराने आपल्या प्रियसीला आवर्जून भेट द्यावी अशा वस्तूंचं एक्झिबिशन. वाव, आधी का नाही सांगितलंस? राज, इथून पुढे ना प्रत्येक वेळेला जेव्हा मला भेटायला येशील ना तेव्हा असंच काहीतरी गिफ्ट घेऊन येत जा. खूप सुंदर आहे. ते अजून सुंदर दिसायचंय. आणि इथून पुढे या बदल्यात मला काय मिळणार?
चिठ्ठीवरनं काहीच कळू शकणार नाही असं जर तुझं आणि तुझ्या पोलीस डिपार्टमेंटचं म्हणणं असेल तर मग सगळंच संपलं ना अर्जुन. अरे असं कसं म्हणतोस तू? माझा अपसेट होणं साहजिकच आहे. अर्जुन, ती चिठ्ठी मी तुझ्याकडे दिली होती कारण तुझ्याकडनं अपेक्षा होत्या. हे बघ अर्जुन, दादूंचा पत्ता लागत नाहीये म्हणून तूही अपसेट आहेस हेही मला कळतंय. पण म्हणजे मग आपल्याकडे आता वाट बघण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय उरला नाहीये. ठीक आहे, मी तुझ्या फोनची वाट बघते. लवकर फोन कर. ओके. देऊ, काय झालं ग? काय म्हणत होता अर्जुन? त्या चिठ्ठीवरनं काहीच कळू शकणार नाही असं त्याचं म्हणणं आहे. अगं पण आपण पोलिसांकडे चिठ्ठी नेऊन दिल्यानंतर त्यांनी थोडा प्रयत्न तर करायला काय हरकत आहे? आई अगं, त्या चिठ्ठीवर काहीच लिहिलं नाहीये. पाठवणाऱ्याचं नाव, गाव, स्टॅम्प काहीच नाहीये. कुणीतरी स्वतःहून ती चिठ्ठी आणून आपल्या इकडे टाकली आहे. पोलीस तरी काय करणार आहेत? मग आता आता काय? वाट पाहायची. एवढंच आपल्या हातात उरलंय. साक्षी कुठे आहे? बाहेर बसली असेल अभ्यास करत. अरे देवा, किती उशीर झाला. हाक मारते मी तिला. आई, मी घेऊन येते तिला, तू थांब. ना करते प्यार. साक्षी, ऐ ग, काय ग, काय होतंय? नाही काही नाही, असंच. काय झालं? तू शोधत होतेस मला? हो, मला वाटलं तू बाहेर अभ्यास करत असशील. हो, अभ्यासच करत होते मी. पुस्तक कुठे आहे? पुस्तक ते मी घरी वाचलं आणि परत ठेवलं आणि बाहेर जाऊन रिकलेक्ट करत होते. चल ना झोपूया. आम्हाला अचानक इथे बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. आश्चर्यापेक्षा तुमच्याबद्दल आता कुतूहल वाटायला लागलं. चांगलं आहे की. पूर्वी आमच्याबद्दल तुम्हाला भीती वाटायची, आमचा राग यायचा. त्याऐवजी आता कुतूहल वाटतंय. चांगलं नाही आहे का? बोला, काय काम आहे? इथेच असं उन्हात उभं राहून बोलायचं का आत जायचं? तुम्ही घरात आलात की घरचे सगळे अस्वस्थ होतात म्हणून इथेच. ॲज यू विश. शरद सरांशी बोलणं झालं होतं. शाळेत लायब्ररीमध्ये काही पुस्तकं आणायची आहेत असं ते सांगत होते. शरद सरांशी बोलणं झालंय ना? मग ही लिस्ट त्यांनी दिली होती. आम्हाला असं वाटलं तुम्हाला अजून काही याच्यापेक्षा वेगळी पुस्तकं हवी असतील तर तीही तुम्हाला सांगता येतील. ठीक आहे. तुम्ही एवढ्याशा कामासाठी इथे आलात? ते सुद्धा रविवारी? नाही, उद्या मी शाळेत आलेच असते ना. लिस्ट शाळेत पाठवली असती तरी चाललं असतं. आम्ही इथे आल्याचं आवडलं नाही का तुम्हाला? माझ्या आवडण्या न आवडण्याचा प्रश्नच येत नाही. शाळेची कामं शाळेतच झाली तर जास्त बरं. तुझ्या मनात अजूनही आमच्याविषयी आढी आहे. हो. एक विचारू? तुम्ही शाळेसाठी एवढं का करताय? कारण त्या शाळेचं नाव हंबीरराव राजे शिर्के आहे. ते तर आधीपासूनच होतं. शाळा पाडून मॉल बांधायचा होता तेव्हा ही गोष्ट विसरला होता. खरं तर तेव्हा आम्ही सगळ्याच गोष्टी विसरून गेलो होतो. तेव्हा आमच्याकडनं खूप चुका घडल्या याची जाणीव आहे आम्हाला.
आणि आमचा प्रयत्न त्या दुरुस्त करण्याचा नक्कीच आहे. का? कशासाठी? आजही तुम्ही विक्रमादित्य राजे शिर्के आहात. तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता. आत्ताही तेच करतोय आम्ही आणि आम्हाला चांगलं माहिती आहे आम्ही काय करतोय. शाळा, शाळेची कामं हा एक मार्ग आहे आमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा. आम्ही किती चांगले वागलो तरी सुद्धा लोकांचा आमच्यावर पटकन विश्वास नाही बसणार. पण तरी सुद्धा आम्ही तेच करत राहणार जे आमच्या मनाला पटेल. कधी ना कधीतरी लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्यांना बदलावं लागेल. आजही तुमच्या बोलण्यात धमकवण्याचा सूर आहे, असं नाही वाटत तुम्हाला? असेल असेल ना. माणसाने कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच्या रक्तात काही गोष्टी असतात ज्या इतक्या सहजासहजी नाही बदलता येत. तरी सुद्धा पुढच्या वेळेस जेव्हा आम्ही तुम्हाला भेटू तेव्हा तुमच्यासारखंच कोमल, मृदू बोलण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि हो, ही जी पुस्तकं तुम्ही सांगितलीत ती उद्या शाळेत पोहोचलेली असतील. तुला खरंच काही कळत नाहीये का तुला कळून घ्यायचं नाहीये? काय बोलतेस? दादूंनी अतिरेक्यांना शरण यायला भाग पाडलं. हे कशाच्या जोरावर असं वाटतंय तुला? साक्षी, तू काय बोलतेस ना मला काही कळत नाही. याचा काय संबंध इथे? दादू तसं करू शकले कारण त्यांचा ठाम विश्वास होता की माणूस प्रेमाने बदलू शकतो. एखाद्याला त्याची चूक सुधारायची असेल तर तो ती सुधारू शकतो. जर त्याला योग्य संधी मिळाली तर. सगळीच माणसं तशी नसतात. काही जण परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी स्वतःला बदलतात. देव, विक्रमादित्य खरंच तसं आहे असं वाटतंय तुला? हे बघ, आज जर त्यांनी ठरवलं ना तर शाळा पाडून कुठल्याही क्षणी त्या ठिकाणी तो मॉल बांधू शकतो. पण तो तसं करत नाहीये. का? विक्रमादित्य का बदललाय हे मला खरंच माहित नाही. पण तू नक्की बदललीस. राजे शिर्क्यांचं नुसतं नाव जरी काढलं तरी तू संतापायचीस. देव, प्रेम ही इतकी विलक्षण गोष्ट आहे ना की माणूस संपूर्णपणे बदलू शकतो. काय म्हणायचंय तुला? स्पष्टच सांगते, मला असं वाटतंय की विक्रमादित्य तुझ्या प्रेमात पडलाय. तुला वेड लागलाय. ठीक आहे, तुला वाटतंय की विक्रमादित्य वाईटच आहे. वाईटच. पण मग तरीही तू त्याची मदत का घेतेस? त्याला उडवून का नाही लावतेस? का त्याच्याच शाळेत पुन्हा नोकरीसाठी जातेस? शाळा माझी सुद्धा आहे आणि मला शाळा वाचवायची. निदान दादू येईपर्यंत तरी. आणि विक्रमादित्य बदललाय असं जरी तो दाखवत असला ना तरी मला अजूनही त्याची भीती वाटते. त्या रात्री शाळेत जे काही घडलं ते मी सहजासहजी नाही विसरू शकणार.
वहिनी बोला ना. कुणाला काही बोलायचंय का? हा म्हणजे वहिनींना आपल्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे साईमा. बोला ना. जी बोला प्रियदर्शनी, काय बोलायचंय तुम्हाला? साईमा, थोडं स्पष्टच बोलतोय आपल्याशी. आम्हाला मूल होत नाही म्हणून आजवर आपण अनेक वेळेला आम्हाला बोलत आला. भाग लागायचं मनाला. खरंच सांगतो, खूप यातना व्हायच्या. पण आम्ही तुमच्या बाजूने विचार केला आणि असं पटलं. प्रांजळपणे सांगतोय साईमा, मनापासून असं पटलं की तुमची खरंच काही चूक नाहीये. तुम्हाला नातवाची हौस वाटणं अगदी साहजिक आहे. आणि त्या क्षणापासून आम्ही दोघं आई आणि बाबा होऊ शकत नाही. आम्हाला मूल होऊ शकत नाही. या दुःखापेक्षाही आम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही याचं दुःख आम्हालाही व्हायला लागलं. बनू या घरात आली आणि या घराचं घरपणच बदलून गेलं. बघा ना, एखाद्या लहान मुलाच्या घरी असण्याने घरातलं वातावरण कसं आमूलाग्र बदलून जातं, चैतन्य पूर्ण होतं. हे आम्हालाही जाणवतंय. बनूनी आपल्या प्रत्येकाशी स्वतःचं असं एक नातं निर्माण केलंय, नाही का? नाही का भाऊजी? म्हणजे तुमच्याशी नातीचं, विक्रम भाऊजींशी मैत्रिणीचं आणि आमच्याशी तर मुलीचं. आता त्यांना या घरातनं कोणीही दूर करू शकत नाही, हो ना? प्रियदर्शनी जी, तुम्हाला कुठल्या तरी महत्वाच्या विषयावर आमच्याशी बोलायचं होतं ना? बोला. तुम्हाला काय बोलायचं ते एकदा स्पष्ट बोलून टाका. साईमा, कदाचित आपल्या जवळचे नाही ते आपल्याला देण्यासाठीच परमेश्वरानं बनूला आपल्या घरी पाठवलंय. आणि मग हे सगळं असं जणू काही दैव नियोजित असल्यानुसार असं असल्यावरती आपण साईमा बनूला कायदेशीरपणे दत्तक का नाही घेत?